तिथे उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। कप परेडमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ही बैठक पार पडली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून या बैठकीला सुरुवात झाली। अजित पवार यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात यावं आणि महालक्ष्मीच्या सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या क्रीडा नगरीला अजित पवारांचं नाव देण्याची सूचना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी मांडली। मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्यासह विविध आमदारांनी चर्चा घडवून आणली ते आपण जाणून घेऊया। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं आमदारांनी आपलं मत मांडलं, तशी भूमिका मांडली। कोस्टल रोडच्या जागेचा खासगी वापर होणार नाही असा निर्णय असूनही काही उद्यानात खासगी संस्थानांना ती कशासाठी दिली गेली असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला। रेसकोर्स आणि बीकेसीला आधीच हेलिपॅड असताना वरळीत आणखी हेलिपॅड कशाला? मराठी भवनाचं काम अजूनही धीम्या गतीनं। बीपीटीत 33 मजल्यांचं बिहार भवन होतंय, पण मराठी भवन मागे राहतंय। हा मुद्दा देखील या बैठकीमध्ये चर्चेला आला। मुंबईत बेस्ट बसपेक्षा खासगी बसेसचा वापर वाढल्यानं बेस्टला तोटा होतोय, हा मुद्दा देखील अधोरेखित झाला। याशिवाय विकासाच्या चुकीच्या कामाचा फटका वरळीतील जिजामाता नगरमधील रहिवाशांना बसतोय, ही बाब देखील अधोरेखित करण्यात आली। तर वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना मेंटेनन्ससाठी डीपीडीसीतून निधी देणं अपेक्षित आहे असं देखील या बैठकीच्या दरम्यान चर्चेला आलं। तर वरळी बीडीडी चाळीतील लॉटरीचा प्रश्न, काही जणांचा लॉटरी बदलण्याचा प्रयत्न होतोय असं देखील लक्षात आणून दिलं गेलं। वरळी बीडीडी चाळीत काही समाजाच्या रहिवाशांना एकत्र ठेवल्यास सलोखा राहील, हा देखील मुद्दा चर्चेला आलेला होता। या बैठकीमध्ये गेल्या वर्षी आमदारांना चांगला आणि समान निधी मिळाला, पण परळमध्ये निधी कमी का पडला, यंदा निधीत वाढ करायला हवी अशी मागणी देखील या बैठकीतून करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।